नमस्कार. महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण छान सणासुदीला तयार केली जाणारी, पुरीसोबत खाल्ली जाणारी किंवा पाहुणचारात तयार केली जाणारी किंवा जर टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही तशा वेळीसुद्धा ही अगदी मस्त अशी चटपटीत अशी बटाट्याची चटणी तयार करून घेऊ शकता. आणि ही चटणी जर या पद्धतीची तयार केली तर हमखास ही चटणी चवीला अप्रतिम बनून तयार होते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. यासोबतच रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा. तर चला चटपटीत अशी छान अगदी बटाट्याची चटणी तयार करण्याकरिता सुरुवात करूया. तर इथे चटपटीत अशी बटाट्याची चटणी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे 2 मध्यम आकाराची बटाटे छान उकडून घेतलेले आहे. आता इथे बटाटे उकडून घेतले, त्यानंतर बटाटे सगळ्यात आधी मी इथे थंड करून घेतले आणि त्यानंतर मी इथे याची पूर्ण सालं काढून घेतलेली आहे. आता इथे फोडणीकरिता आवश्यकतेनुसार कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार जिरेसुद्धा घालून घ्यायचे आहे. तर इथे सगळ्यात आधी मोहरी आणि जिऱ्याचा तडका आपल्याला छान बसू द्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा बारीक कट केलेला कांदासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. यासोबतच भरपूर असा छान हिरवागार असा कढीपत्तासुद्धा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि यासोबतच चवीनुसार मी इथे 5 ते 6 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. आता हे सगळे जिन्नस आपण अगदी हलकेसे मऊ पडेपर्यंत परतून घेऊयात. सोबतच यामध्ये अर्धा चमचा इतका आलं लसूणचं पेस्टसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं आणि हे सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं परतून घेत असताना आपल्याला गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आधी मी इथे हळद घातली, यासोबतच 2 ते 3 छोटे चम्मच धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हे सगळं बघा छान असं परतून घ्यायचं आहे. आणि इथे फोडणीमध्ये बघू शकता कांदा, मिरची किंवा कढीपत्ता हे कोणतेही जिन्नस आपल्याला करपू द्यायचे नाही. अगदी ताजे किंवा अगदी असे हिरवेगार राहील इतकेच आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आता ही सगळी मस्त अशी खमंग अशी फोडणी बसली आणि त्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा यामध्ये छान असा घालून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने याला असं मॅश करून घ्यायचं आहे आणि हा बटाटा यामध्ये पूर्णपणे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि हे सगळं करत असताना गॅस आपल्याला पुन्हा कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर हे सगळं असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने अगदी चवीला भारी लागेल अशी जर तुम्हाला बटाट्याची चटणी तयार करायची असेल तर फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे बटाटा उकडत असताना यापेक्षा जास्त तुम्ही उकडू देऊ नका. जर खूप जास्त बटाटा शिजला तर बटाट्याची चटणीसुद्धा चिकट होते आणि त्यामुळे चटणीसुद्धा खायला इतकी छान लागत नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने छान हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे सगळी चटणी मी इथे मिक्स करून घेतली आणि त्यानंतर यावर प्लेट झाकून अगदी मिनिटभराकरिता ही चटणी मी इथे पुन्हा छान शिजवून घेतलेली आहे. आणि इथे मिनिटभरानंतर हे बघा आपल्याला अशा पद्धतीने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी फक्त इथे बटाटा इतका स्मॅश केला की जेणेकरून यामध्ये काही गुठळ्यासुद्धा राहील. तर अशाच पद्धतीने आपल्याला छान असा बटाटा यामध्ये फोडून घ्यायचा आहे. आता इथे चटणी शिजल्यानंतर यामध्ये छान अशी बारीक कट केलेली हिरवीगार अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आणि बटाट्याची चटणी इथे पुन्हा अशी छान मिक्स करून घेऊयात. आणि इथे बघू शकता छान अगदी पिवळीसर आणि मस्त अशी चटपटीत अशी आणि एकदम चवीला भारी लागणारी बटाट्याची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही अगदी भाजीला काही नसेल किंवा ऑफिसमध्ये टिफिनमध्ये काही द्यायचं असेल तशा वेळीसुद्धा किंवा सणासुदीला सुद्धा पुरीसोबत खाण्याकरिता ही चटणी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला ही बटाट्याची चटणीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.